रामराम मंडळी. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मी ज्या दिवशी 4 वाजताच आवरून खाली चौकामध्ये उभा होतो. माझा मित्र मला घ्यायला येणार होता. ठीक 4 वाजता माझा मित्र मला घ्यायला आला आणि आम्ही प्रवास चालू केला. वाटेतच एक चहाचे दुकान भेटले. त्या ठिकाणी 2 घोट चहा घेतला आणि पुढे प्रवास चालू केला. पुढे प्रवासात एका निर्जन स्थळी गेल्याच्या नंतर हे आतंकवाद्यासारखे दिसणारे हे 2 मित्र आम्हाला येऊन भेटले. त्यांना घेतलं आणि आम्ही सरळ मुंबई पुणे हायवेने प्रवास चालू केला. वाटेत आम्ही पेट्रोल भरून घेतलं, कारण आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. अशा तऱ्हेने आम्ही सकाळी 6च्या सुमारास लोणावळ्याच्या वेशीवरती येऊन ठेपलो होतो. लोणावळा दररोज असा एकदम गजबटीत पाहण्याची सवय होती. त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही लोणावळा एवढा शांततेत पाहत होतो, त्यामुळे थोडंसं विशेष वाटत होतं. एक क्षणाला लोणावळा आम्ही मागे टाकत हायवे सोडून राईट टर्न घेतला आणि सरळ सह्याद्री पर्वतरांगामध्ये प्रवेश केला. आता या खडतर रस्त्याने आम्हाला 2 तासाचा ट्रेक करावा लागणार होता. त्यानंतरच आम्ही इच्छितस्थळी पोहोचणार होतो. रस्त्यामध्ये हे असे काही सुंदर नैसर्गिक नजारे आम्हाला पाहायला मिळत होते. तशीच वाट खूप खडतर होती, पण हे सगळे अडथळे पार करून आम्ही फायनली उदेवाडी गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथे उमरे आजीच्या हॉटेलमध्ये चहा आणि नाश्ता या दोन्ही गोष्टीवरती ताव मारला आणि काही गप्पा डिस्कशन करून त्यानंतर आम्ही सरळ वाट धरली किल्ल्याची. नमस्कार मंडळी, आज आपण सफर स्वराज्याची या सिरीजमध्ये राजमाची या गडाचे 2 किल्ले म्हणजेच मनोरंजनगड आणि श्रीवर्धनगड या दोन्ही किल्ल्याची माहिती आज आपण पाहणार आहोत. या किल्ल्यांकडे चढाई चालू केली असता दोन्ही किल्ल्याच्या मधोमध पायथ्याशी आपल्याला सुरुवातीला श्री भैरवनाथाची खिंड लागते. म्हणजेच या खिंडीमध्ये आहे हे श्री काळ भैरवनाथाचे मंदिर. ह्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणात कोरलेली असून 2 मूर्ती या मंदिरामध्ये आहेत. श्री काळ भैरवनाथ आणि दुसरी मूर्ती म्हणजे श्री जोगेश्वरी मातेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इतिहास असा सांगतो की पेशवेकालीन राजवटीमध्ये पेशव्यांनी स्वतः श्री जोगेश्वरी मातेची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केली होती. या दोन्ही दैवताला नमस्कार केला आणि मंदिराच्या उजव्या साईडचा रस्ता धरून सरळ श्रीवर्धनवर चढाई चालू केली. डाव्या साईडला जो रस्ता जातो तो मनोरंजन गडाकडे जातो. श्रीवर्धनची चढाई तशी सोपी नाहीये, कारण खूप वेळेस काही जागेवरती रस्ता निसरडा आहे, तर काही ठिकाणी सरळ कातळामध्ये कोडलेल्या ओबरधोबर पायऱ्या आहेत. शत्रूला पटकन वर येता येऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी केलेली ही कलाकृती आहे. फायनली आम्ही मुख्य दाराच्या तोंडाशी येऊन पोहोचलो आणि आतमध्ये प्रवास चालू केला. एक पाऊल आतमध्ये टाकत होतो. आतापर्यंत वाचलेला इतिहास आज पाहायला मिळत होता, त्यामुळे अंगावरती शहारे येत होते. आम्ही जसं किल्ल्यातून आतमध्ये गेलो आणि तिथल्या किल्ल्याचे अवशेष पाहून मनाला एकदम वेदना झाल्या, कारण कुठल्याही मराठी माणसाला वेदना होतील असेच दृश्य या किल्ल्यामध्ये होते. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि ताकदीचे प्रतीक असलेले हे किल्ले आणि त्याचे अवशेष आज पूर्ण नामशेष होण्याच्या कगारीवरती येऊन पोहोचले होते. मुघलांनी आणि इंग्रजांनी वेळोवेळी या किल्ल्यावरती आक्रमण करून येथील स्थापत्यकलेला हानी पोहोचली होती. हे जे मंदिर दिसते आहे याचा गाभारा आज हयात नाहीये. इंग्रजांनी या मंदिराचा गाभारा तोडला होता. हे पेशवेकालीन मंदिर आपण पाहत आहात. या ठिकाणी फक्त आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. माची म्हणजे पर्वत आणि पर्वतावर असलेले हे किल्ले म्हणून या किल्ल्याला राजमाची असे म्हणतात. मनोरंजनगड आणि श्रीवर्धनगड हे जवळपास समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवरती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पराक्रमामध्ये आणि शौर्याचे शिलेदार असलेले हे किल्ले आज भयान अवस्थेत पडून आहेत. हा विचार करून मन एकदम खिन्न झालं. महाराजांनी त्या काळी 3000 फूट उंचीवरती पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, पण आजकालचे कुठलेही सरकार
आजतागायत इथे पिण्याच्या पाण्याची सोय करू शकले नाही। ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे। आम्ही तटबंदीवरून खाली जाण्याचा प्रयत्न करत होतो। जीवाची खूप मोठी रिस्क होती, कारण एकही पाऊल चुकीचं पडलं तर 3000 फूट उंचीवरून खाली पडण्याचे चान्सेस होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्मारक हेच किल्ले आहेत, जिथे छत्रपती महाराजांचा स्वतः इतिहास आहे, पराक्रम आहे आणि त्यांचा सहवास आहे। आजही किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार आहेत। स्वराज्याची सफर या सिरीजमध्ये आज आपण इथंच थांबतोय। भेटूया लवकरच स्वराज्यातील पुढल्या किल्ल्यावरती। जय शिवराय।